बरंचसं केलेलं आहे. हे काय डब्यामध्ये तुम्ही सांगा ना, तुम्ही दिलं माझ्या हातात. काय बरं ते 5 मिनिटात चालू आहे आमच्या इकडं तुळशीचं लग्न. आम्हाला काही येत नाही. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर नमस्कार घेतलेला. इकडे काय चालू आहे? कापूस गेला आता मागतला तर रोज कापूस काढायला गेला. अच्छा, त्याच्या शेतामध्ये आहे का? काय मालूम, पण ते राहते ना मग. 3 हो. दिवस झाले कोपऱ्याला आता. वातावरण चालू आहे. काल पण वातावरण चालू होते, आज पण. हो ना, बरंचसं केलेलं आहे. हे काय डब्यामध्ये तुम्ही सांगा ना, तुम्ही दिलं माझ्या हातात. काय बरं ते पाहू दे. पाय बरं काय तर. हा, आणखी मेन आता हे बघा काय सरप्राईज. सरप्राईज काय? गौरी. हे सरप्राईज दिलं का मला? काय लागलं? काय मग काय असते सांगितलं होतं नाही ना? अरे गौऱ्या 2 टोपले गौऱ्या पाहिजे म्हणलं. कमी म्हणलं ना. किती? 2 टोपले? ते पण पाय 2 टोपले गौऱ्या म्हटलं, आणि इकडे फक्त 1 गौरी आणलेली. शेक घ्यासाठी काय हो, एक जुना दे. एक गौऱ्या नसते ना. आता मला तर माहिती आहे. विकत भेटत. विकत भेटते ना, मग आणावं लागेल ना. अरे पण ते सांगितलं का 1 गौरी आणायचं का टोपला बरं आणायचं? गौरी आणायचं म्हटलं. मग गौऱ्या 1-2 गौऱ्या आहेत तिथनी. धूप लावून बरं कायच्यासाठी बरे? ते बाळातीने शब्द देत असते. असं आहे का? शब्द द्यासाठी पाहिजे म्हणत आई. भेटत नाही. अगोदर फुलेले आणून बघ 2 टोपले. असं आहे. त्यासाठी म्हणलं. मेन म्हणजे 2 टोपले गौऱ्या पाहिजे होत्या, इथं 2 गौऱ्या आणल्या फक्त. काही विषय झाला. मग आता हे थोडं माहित आपल्याला किती लागते काय लागते. गौऱ्या सांगितल्या, गौऱ्या आणल्या. काही पण तर 2 नाही म्हणलं, 2 टोपले म्हणलं. बरं जाऊ दे. ऐकण्यात काही तर झालं असं कन्फ्युजन. 2 गौऱ्या. त्या माणसाने म्हणलं असं 2 गौऱ्या काय राहिला. नवरात्र तनाचे होते ना. जाऊ दे, आपल्याला धूप काय हो, धूपसाठी काम राड. देवासाठी. देवासाठी काम तेवढं. काय ठीक आहे. काय केलं जेवण? सोल्याची शोले का सोले? चांगली गोष्ट आहे. आता लोक बरेच जण पब्लिक कमेंट करत असेल आपल्या व्हिडिओमध्ये, किंवा तुम्ही आता सोले चालू झालेत नुसतं सोलेच खाता का? सीजनावरच खात असतात ना. पण खरंच खूप पौष्टिक असते, खूप चांगलं वाटते. भाजी पण चांगली लागते. जे सीजन असलं ते खाऊन घ्या. आणि खरं तर इकडे सीझनचा विषय वेगळा आहे आणि आवडीचं महत्वाचं आहे. काय काय आवडतं अजून निघाले नाही ना. सुरुवात झालेली आहे आणि आता चांगलं लागतात कवड्या शेंगा वगैरे. बरं कशाची गडबड आहे? हो का? आणि सर्व तयारी केलेली आहे. मेन म्हणजे काय फराळ, चिवडा, शंकरपाळे, सर्व काय किती बर्फी, लाडू राहिलेत नाही, चकल्या असे. आणि मेन असते आजचं स्टार्ट पण केलेला आवडा, बोर भाजी, आवडा, कृष्णदेव सावळा असं असते. पण वेगळे वेगळे पदार्थ काही काही ठेवतात, काही काही नाही ठेवत. हो ना, कारण ते इकडे तयार नाही आहे. काही सामान आहे, काही नाही. तरी पण लावायचं तर लावायचं जे आहे ते. बघा असं आहे, बोर भाजी, आवळा, कृष्णदेव सावळा आणि तुळस. प्रत्येक घरी तुळस असतेच, म्हणजे ठेवतातच सहसा. आणि पूजा करावीच लागते. आजच्या दिवशी तुळशीचा मान असते वर्षभर. 11 दिवस कारण वर्षभर तुळशीची पूजा करतात घरी. आणि आज खरी तर ते लग्न लावतात, काय तर पूजा बरेचसे असतात. पण हे झाड आज कसं काय दिसत आहे मला इथं? झाड लावलं होतं, वर नेऊन लावलं होतं मी. असं आहे का? आपल्या घरी घेऊन जायचं उद्या न्यायचं आहे का? झाली तयारी? चला पटापट तयारी. काय आज तुळशीचं लग्न लावायचं नाही? हो, काही ठेवलं चालतं थोडं काय. पण तुळशी व्यवहारच करतात नाही?
काढलंच चालते, घे काढून. हो ना, मेन म्हणजे आता कसं आहे, वेळेवर सर्व काही आहे. कारण गावाकडचं जे आहे इकडेच गावाकडचं तुळशी विवाह वेगळा असते है ना, आणि शहरातला वेगळा. फक्त कुंकाचे बुटे लावायचे. कुंकाचं निघून जाते असं टाकरात, ते पण निघते गावाकडचं सर्व वेगळं असते. आपण इथे लाईट लावला असतो पण लागत नाही, ते होल्डर खराब होईल ना आपलं तिकडं. आणि मेन म्हणजे इकडे आता कृष्ण धुवून घ्यायचा आहे. मी मागच्या वर्षी माझ्या आईच्या घरी साडी गिरी घातली. हो, फोटो टाकलेला आपण, तेच फोटो टाकलेला आहे फेसबुकला. असं तुळशी व्यवस्था आहे. तर असं आहे, कृष्ण वगैरे धुवून घेतलेला आहे सर्व. तर सर्वजण लग्नाला नक्की या. पण आजपासून जे आहे लग्नाला सुरुवात झालेली नाही. हो ना. हो का, सुरुवात झालेली आहे नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पण आलेला आहे. कोणासाठी? लहान देरासाठी, म्हणजे योगेशसाठी. त्याचं पण यावर्षी जे आहे तयारी वगैरे जे आहे करायची आहे लग्नाची. म्हणजे चला असं आहे. आवडा कृष्णदेव सावडा. 5 मिनिटात चालू आहे आमच्या इकडं तुळशीचं लग्न. आम्हाला काही येत नाही. हे मोबाईलवर महाराज मोबाईल झाले तर साक्षीदार. आजकाल पंडितजी मोबाईलवरच चालू आहे ना, जुन्याच मोबाईलवर. नाही घ्या अक्षर. हो, चला असं आहे. तर आत्ताच तुळशीचं लग्न वगैरे लावलेलं आहे आणि तुम्हाला शूट दाखवणार आहे आम्ही याच्यामध्ये की कशा प्रकारे काय लावलेलं आहे तुळशीचं लग्न. तर यामध्ये नाही का आम्ही साध्या पद्धतीनेच तुळशीचं लग्न वगैरे लावलेलं आहे. आणि मागच्या वेळेला नाही का मी माहेरी गेलती, तर खूप छान नाही का मी तुळशीचं लग्न वगैरे लावलेलं होतं. कारण साडी वगैरे घातली होती तुळशीला आणि खूप सजवलं होतं तुळशीला पण. आणि कसं आहे, आता प्रेग्नेन्सीमुळं जास्त नाही का त्रास वगैरे घ्यायला पुरत नाही, त्यामुळं आम्ही सिंपली पद्धतीने लावलेलं आहे. आणि आता जेवण करायची आमची तयारी चालू आहे. तर आता आम्ही काय बनवलं आहे आज आपण? सोले भात. तर मला आज सोले भात खायचा होता. तर बघा किती टेस्टी आईने सोले भात केलेला आहे. आणि सर्वांचं जेवण वगैरे या सोले भात खायला हो नक्की या सर्वजण. आणि पहिला सोले भात आहे बरं आमचा. हो, कारण नेमकं सुरुवात झालेली आता. तर आता आम्ही आता प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला माहीतच आहे काय काय खावं. तसंही आता थोडंसं शॉर्टकटच आहे. हां, त्यामुळेच ना. सकाळी झाली सोलेची भाजी आणि संध्याकाळी झालं सोले भात. तर आता बरेच जण म्हणतील तुमच्या इकडे सोले करतात का, सोले कशाला म्हणतात काय, तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुरीचे दाणे म्हणतात त्याला. आणि मला या महिन्यामध्ये आंबट एवढं खावं वाटत आहे. खरंच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आंबट खाल्ल्यानं काय होतं. तर असं चालू आहे आमचं. आता आम्ही लगेच जेवण करतो. फराळाचं ठेवलं होतं काय आपण तुळशीपाशी? हां, तर तुळशीपाशी ठेवलं होतं आम्ही. तर बघा मला आंबट खायचं होतं, तर आम्ही स्पेशल लोणच्याची भरणी आणली. त्या दिवशी आणलेलं डीमार्ट मधून. हां, मेन म्हणजे कसं असते माहिती आहे का, डीमार्टचं जे आहे लोणचं वेगळं असते आणि घरचं वेगळं असते. पण तरी ठीक आहे, आता घरचं वेळेवर नाही तर मग जे आहे ते आहेच. घरी केलेलं आहे पण ते काही व्यवस्थित लागत नाही. म्हटलं विकतच नाही, विकतच चांगलं तसे चालते. तर असा सोले भात केलेला मस्त. आलू गोबी काय काय टाकलं, मसाला. पण हे एवढा मसाला वाटत नाही आहे, साधारण वाटत आहे. सिंपल, जास्त मसाला जमत नाही ना. चटणी कमी आहे आणि हळद पण कमी आहे, त्याच्यामुळे तो भुरकट वाटत आहे पांढरा.
आई पण सांगणार आहे नेमके कसं झालं तर. छान झालं. मेन म्हणजे रेसिपी दाखवायची होती आज. चालेल. पुढच्या वेळेला आम्ही छोले भाताची रेसिपी दाखवू. छोले भात पण दाखवणार आहे आणि छोल्याची भाजी पण दाखवणार आहे.